ही इज फिलियस फॉग. कम हा तू नंतर तुझी एंट्री नंतर तू इकडे तिथं बस. हा तू इकडे एवढा काय टेन्शन मध्ये बस. से फिलियस फॉग. फिलियस फॉग. हा फिलियस फॉग 80 दिवसामध्ये पूर्ण जगाची अशी फेरी मारतोय असं. ओके त्याच्याबरोबर कोणतरी पाहिजे म्हणून ऍक्च्युली त्याच्यामध्ये सर्वंट म्हटलं. ऍक्च्युली हे जे नॉवेलचे कल्चर आहे ना ते हिस्ट्रीमध्ये म्हणजे 100-200 वर्षापूर्वी झाली. 1800-1900 त्या काळामध्ये सर्वंट सिस्टीम होती. प्रत्येक माणसाचा सर्वंट असायचा. त्याचा जो सर्वंट होता त्याचं नाव आहे पास पार्ट आउट. काय त्याचं PAS पास पार्ट आउट. सो हे बघा फिलियस फॉग. हा फिलियस फॉग हा जाणार आहे. त्याचा सर्वंट त्याचं नाव काय पास पार्ट आउट. ओके आणि अजून कॅरेक्टर कोण आहे बघा आवडा. आणि त्याच्यानंतर कोण आहे डिटेक्टिव्ह फिक्स अँड सॅम्युअल काय होतं सॅम्युअल विल्सनच्या वॅटसन ते बघू आपण. ओके हे किती कॅरेक्टर्स झाले बघा 1 2 3 4 5 अँड वन मोर. All of you please hear. Very interesting now we'll see after the question answers. Okay. 80 days around the world. Say 80 days around the world. 80 days around the world. This novel is written by. This novel is written by. Jules Verne. Jules Verne. वर्णाकार कुठल्या कंपनीची वेळ नाही फ्रेंच. He is a French writer. He is a French writer. It is a very important novel. This is adventurous novel. This is adventurous novel. चार वाक्य सांग. 80 days around the world. 80 days around the world. This novel is written by Jules Verne. He is a French writer. It is adventurous novel. This is very important. This is very important. And these are the characters. एवढी लोक त्याच्यामध्ये इकडे नाव फक्त लक्षात ठेव. तुझं नाव काय फिलियस फॉग. काय आहे फिलियस फॉग. तुझं नाव हा पास पार्ट आउट. ठीक आहे फिलियस फॉग मेन कॅरेक्टर आहे. हा त्याचा हेल्पर आणि सर्वंट आहे त्याच्यासोबत जाण्यासाठी. ओके आवडाची स्टोरी जर आपण नंतर सांगूया. आवडा इज अ लेडी. शी इज बेसिकली फ्रॉम इंडिया. ओके अँड डिटेक्टिव्ह फिक्स म्हणजे डिटेक्टिव्ह पोलीस वाला. ही इज डिटेक्टिव्ह फिक्स. बघू दे ना सांगायला राहिलं काहीतरी. हा डिटेक्टिव्ह फिक्स. हा आणि हा सॅम्युअल विल्सन जो आहे तो भटजी आहे आपल्या साधारण बेस्ट वगैरे असं म्हणतो. ठीक आहे मग हा 80 क्या असं सांगतो लंडन मध्ये इंग्लंड देशामध्ये लंडन मध्ये द रिफॉर्म क्लब असतो जिथं सगळी लोक येत असतात. तिथं त्या क्लब मध्ये त्यांची पैज लागते ज्याला म्हणतात वॅगर. VAGR वॅगर 20,000 पाउंड. कितीची पैज लागते पैज कशाची असते माहितीये 80 दिवसामध्ये पूर्ण जग फिरून त्यांना त्या जागेत तिथं प्रेझेंट व्हायचं असतं. मग त्यांची बेट लागते आणि हा बेट एक्सेप्ट करतो. याचं नाव काय फिलियस फॉग. व्हॉट इज युअर नेम फिलियस फॉग. हा फिलियस फॉग आहे. मग हा एकटा राहत नाही त्याच्यासोबत त्याचा हेल्पर त्याचा मित्र किंवा त्याचा सर्वंट स्टँडअप. त्याचं नाव काय पास पार्ट आउट. से पास पार्ट आउट. तीन नाव लक्षात ठेवा पास पार्ट आउट. त्याला पास करतो म्हणून शॉर्टकट मध्ये पास करतो. मला पास करतो फिलियस फॉग पास करतो. ओके फॉरेनची उच्चार वेगळी असतात. हो आता बघा ना Hey you, what the hell are you? Get out of here. Where are you? Just get out. Hey man. How you doing? असं ते आपल्याला कळत वेगळं असतं. आता हा निघाला असं जागी असं जग आहे. थांबले हे तुझं जग आहे. चल आता कुठं आला रशियाला. चल फ्लाईट आहे तुझी. चल तिकडे असं फिरत तू त्याला सोडला कुठं जा हे दोघं मिळून जायचे असतात. हा फिलियस फॉग त्याचा पार्टनर पण हा तिकडे ती सिटी कुठली गेलो आहे ती ऑस्ट्रेलिया. असा आला हा येता येता मध्ये आता बघा नॉवेल मीन्स व्हॉट. हे नॉवेल ऍक्च्युली फार मोठी असते. म्हणजे इतके शेरलॉक होम्सचे एका स्टुडंटने गिफ्ट दिले एवढे मोठे बुक्स असतात. त्याचा एक चॅप्टर असतो थोडासाच आपल्याला दिलेलं आहे. फार डिटेल आपल्याला दिलेलं नाहीये. त्याच्यावरती तुम्हाला विचारलं. मग त्या नॉवेल मध्ये काय सगळ्या तुम्ही जर टोटल नॉवेल वाचली तर काय तुम्हाला जे 12th ला दिले त्याच्यामध्ये इंडिया मधला जो सीन आहे त्याचा ऍक्च्युली सगळ्या जगात फिरताना वेगवेगळे व्हेकल्स तो यूज करतो. ऍनिमल्स यूज करतो. त्याला प्रॉब्लेम्स येतात ते सगळे फेस करतो. कोण फेस करतो फिलियस फॉग.
आणि इंडियामध्ये आल्यानंतर एक आवळा नावाची लेडी असते आणि त्याच्यामध्ये काय होत असतं सांगतो, त्याचं पर्सिक्युशन होणार असतं. पर्सिक्युशन म्हणजे व्हॉट? कॅन यू टेल व्हॉट इज पर्सिक्युशन? पर्सिक्युशन म्हणजे काय? पर्सिक्युशन म्हणजे काय? कॅरेक्टर अरे नंतर तुला कुठे तुझं नाव कुणाला सांगितलं? चेहराच जिवंत मारणार असतात त्याला कोण वाचवतो? फिलियस फॉग. वाचवलं म्हणजे इथून चालू यांची लव्ह स्टोरी चालू होती. नॉवेलमध्ये आहे तसं आणि हा याला सोबत घेऊन येतो. चला घेऊन ये सोबत. कैदी म्हणून आणल्यासारखं वाटायला स्टोरी आतापर्यंतची काय आहे का? मला द रिफॉर्म क्लब 80 days around the world. This novel is written by Jules Verne. He is a French writer. This is adventurous novel. This is very important novel. Major characters in the novel are Phileas Fogg. He goes for the travel. To complete the journey in 80 days. Along with his friend, his servant, passed out, joins him. And they travel many countries. When they come in India, they save a girl. That name of the girl is Avla. Okay, Indian girl, that's not Avla name. Okay, so then Avla joins them and all of them returns. Is that clear? Characters here. Sit. I will call you. किती वाजता? आता इथं पण आल्यानंतर काय होतं? आता ते भेटल्यात म्हणताना हा लागला. आता काय होतं सांगतो, इथून पुढे येताना सगळे देश फिरून येताना बघा, फ्रॉम लंडन टू लंडन त्यांचा हा प्रवास असतो. येताना लिव्हरपूल मध्ये म्हणजे बघा फार देश क्रॉस केल्यानंतर तो देशामध्ये एंट्री करतो पण लंडन सिटी मध्ये नाही. म्हणजे भारतात आलाय पण सांगलीत नाही आला अजून. मुंबईमध्ये आला, दिल्लीमध्ये आला, दिल्ली ते आता त्याला कुठे यायचंय? सांगली. पण दिल्लीमध्ये येऊन सांगलीमध्ये त्याला पोहोचायचं असतं 80 दिवसात. पण दिल्लीमध्ये पोलीस त्याला अटक करतात. म्हणजे बघा 80 दिवस सगळे कंट्री त्याला करायचे. इंग्लंड केलं, रशिया केलं, मॉस्को, ऑस्ट्रेलिया, जपान, चीन सगळं त्यानं केलं. म्हणून भारतात पोहोचला पण लायन्स क्लब कुठे होता? सांगलीमध्ये. तो भारतात आला का? आला. पण सांगलीत आहे का दिल्लीत आहे? दिल्ली. तर दिल्लीत सांगलीला पोहोचायचा तोपर्यंत दिल्लीत काय झालं? सत्यानाश झाला. त्याच्या प्लॅनची राख रंगवली. त्याला कोणीतरी अटक केली. तो विलन म्हणजे हा डिटेक्टिव्ह फिक्स. आता हा डिटेक्टिव्ह फिक्स काय करतो बघा, फिलियस फॉग ह्याच्यासारखाच एक चोर असतो. जसं आपल्यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे तसं बँक ऑफ लंडन असतं तिथं आणि त्याच्यामध्ये चोरी झालेली असते बँक ऑफ इंग्लंड मध्ये. आणि त्याला वाटतं हाच तो चोर आहे म्हणून. ऍक्च्युअली डेटवरती तुम्हाला कळेल, तुमच्या 12th मध्ये दिलेलं नाही. हा पूर्ण यांच्यावरती लक्ष ठेवून असतो. यांच्या पूर्ण जर्नीमध्ये हा पाठीमागे फिरत असतो गुप्त आहे म्हणून. आणि तो बघत असतो माझ्या कंट्रीमध्ये पोलिसांचे राईट्स असतात माहिती, दुसऱ्या कंट्रीमध्ये कॅप्चर करता येत नाही. तो वाट बघत असतो. हा जेव्हा आपल्या कंट्रीमध्ये पाय ठेवला की लगेच मी त्याला पकडणार. त्यांच्याच बसमधून येत असतो, ते स्टीम व्हेइकल मधून. आणि तो आल्यानंतर तो याला कॅप्चर करतो. कॅप्चर टाक जेलमध्ये बस. जेलमध्ये जाऊन बसला. हा जेलमध्ये जाऊन बसला. कुठे झालं हे? कोणत्या सिटीमध्ये? लिव्हरपूल. इज दॅट क्लिअर? हा चला कॅरेक्टर कर. लडकी जरा बस. असं कसं झालं? लई चांगला होता, मला वाचवला होता. गेला रे, गेम रे. असं तो आहे. ऍक्च्युली नॉवेलमध्ये काय सांगितलंय, त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे सांगितलंय. त्यांच्या मनामध्ये काय चाललंय ते सांगितलंय. म्हणजे इथं काय होतं सांगतो स्टोरी. हा जो पास पडतोय त्याला काय डिटेक्टिव्ह बद्दल त्याला हे डिटेक्टिव्ह बद्दल माहित असतं की तो आपला पाठलाग करत आहे. पण त्याला त्याच्या मालकाला सांगितलं असतं, तेव्हा हा फार रडत असतो.
त्याच्यानंतर ही पण टेन्शन मध्ये आपल्याला वाचवलं, एवढं सगळं केलं, तो जेलमध्ये गेला आणि ते इंग्लंडमध्ये आलेले असतात. इथं ते लिव्हरपूल मध्ये आहेत. सपोज दिस इज द लिव्हरपूल अँड दिस इज द लायन्स क्लब. तिथं पोहोचल्यानंतर त्याची रेस म्हणजे तो वॅगन 20,000 पाऊंडचा जिंकणार असतो. इथून इथपर्यंतचा प्रवास फक्त 9 तासाचा असतो आणि शेवटचे तेवढा वेळ राहिलेला असतो आणि तो जेलमध्ये जातो. सगळे टेन्शन मध्ये असतात, काही कळत नाही. पण त्याची मनस्थिती काय ती दाखवली. तो जेलच्या घड्याळाकडे बघत असतो, 20 मिनिटं राहिले, एवढा वेळ राहिले, आता मी पोहोचलो असतो, मी वॅगर म्हणजे स्पेस जिंकलो असतो, असं चाललंय. हे सगळं विचार करत हे त्याला रिक्वेस्ट करणार, पण हा तर सोडत नाही, कारण जगभर त्यांच्या पाठीमाग फिरलाय, आता सापडलाय तेवढे, तो काही त्याला सोडत नाही. मग अचानक काय होतंय, तो येतोय त्याला आणि त्याला बाहेर काढतो. काय बाहेर काढतो, डायरेक्टर सांगतो तेच करायचं. त्याला हा आता बाहेर काढतो. मग बाहेर का काढला, ह्याचा गैरसमज काय झालेला असतोय, ह्याच्यासारखाच दिसणारा दुसरा चोर असतो, पण ह्याला समजून त्यानं किडनॅप केलं, म्हणजे ह्याला समजून त्यानं जेलमध्ये टाकलं. मग त्याचं सगळं क्लिअर झालं. पण आता हा बाहेर आला, आता हा पैसे जिंकला का हारला, हारला. तेवढा वेळ पोचला का तो नाही, कारण इथून तेव्हा जो जेलमध्ये असतो तेव्हा लिव्हरपूलहून लंडनला जाणारी ट्रेन असते आणि शेवटची ट्रेन असते, ती ट्रेन यांची चुकते. त्यांच्या स्वप्नांची रात रंगोळी होते. त्याला माहिती आहे आपण हरलेलो आहोत. मात्र ह्याला किती वाईट वाटत असेल, हे रडत आहे. पण ठीक आहे, जेलमधून बाहेर आल्यानंतर याची जी ऍक्ट आहे, एक ऍक्शन, ती त्या नॉव्हेल मध्ये सांगितलेली आहे. पुढे हा काय करतो माहितीये, हा एकदम चांगला माणूस आहे, एकदम लॉयल आहे, सेल्फ रिस्पेक्ट, एकदम ऑनेस्ट, कधी मारणार नाही, भांडाभांडी मारामारी नाही. काय करतो याला, ही टेक्स हिज हँड बॅग अँड पंचेस व्हेरी बॅडली टू डिटेक्टिव्ह फिक्स. काय डिटेक्टिव्ह फिक्स लाईक पंच मारतो, मार पंच, मार तीच पंच मार. डिटेक्टिव्ह फिक्स पडतो, पडला पडला, फ्लॅट डाऊन करतो. हे त्या स्टोरी मध्ये सांगितलंय. म्हणजे फिलियस फॉल्स म्हणा, फिलियस फॉल, It's very angry. He takes his hand back and punches very badly. Detective Fix lies flat on the ground. खाली पडतो. हे झालं, तो तिकडे तसाच पडला, असा उतामा तिकडे पडला. हे सगळे निघाले. आता हे सगळे निघाले, आता ते स्टेशनवरती जातात. अजून त्यांना काहीतरी वाटतं, कोण मिळतं का, कोण मिळतं का, हे सगळे प्रयत्न करायला घेतात. यांना कुठे जायचं आता, रिफॉर्म क्लब मध्ये जायचं. हे कुठे आहे आता, लिव्हरपूल, लिव्हरपूल सिटी मध्ये. तिथून कोणत्या सिटी मध्ये जायचं, लंडन. लंडन मध्ये कुठे जायचं, रिफॉर्म क्लब. आता तिथं जाण्यासाठी जातात, ट्रेन चुकलेली असते. पुढची जी येणारी ट्रेन असते, त्या ट्रेन मधून जरी ते गेले तरी ते तिथं पोहोचू शकणार नाही, ते पैसे जातील. हा फार हुशार माणूस असतो. त्यांना सांगतो स्पेशल ट्रेन अरेंज करा, आमच्यासाठी पैसे देतो. हे सगळं करून मग इंजिनचे वगैरे सगळे बोलवतात. स्पेशल ट्रेन त्यांना मिळते आणि त्या स्पेशल ट्रेन मध्ये निघतात. फार म्हणजे शेवटीपर्यंत ड्राईव्हर बेस करून शेवटीपर्यंत ते येतात आणि शेवटी तिथं पोहोचतात. पण आल्यानंतर तिकडचं स्ट्रीट घड्याळ सगळं ते चेक करतात आणि फायनली ते लॉस द वेगर, ते हरलेले असतात. आता मला सांगा, हरलेला माणूस तो रिफॉर्म क्लब मध्ये जाईल का, नाही. मग तू कुठे जाणार आता, सर त्याच्या घरला. मग त्याच्या घरला जाते, इकडे घरला जाऊ, ते बसा सगळे. आता हा नाराज आहे, डिटेक्टिव्ह फिक्स, सीट द्या, तुझं काम झालं, बस इथं, मेन शोध बस, हा तिथंच बस, बसा सीट ना, सीट सीट ऑप्शन. हे घरी जातात, त्याचं घर असतं. प्लेसेस लक्षात ठेवा, याच्यावरती आन्सर आहेत, मी डिस्प्ले करणार आहे. सेव्हिली रोड म्हणा, सेव्हिली रोड. जे आपलं कसं आहे का, महात्मा गांधी रोड, असे रोडचे नाव आहेत ना, तिकडे स्ट्रीट, तसं तिकडच्या एरियाचं नाव. सेव्हिली रोड मध्ये कोणाचं घर असतं, फिलियस फॉर्म. त्याच्यात तो घरी जातो. घरी गेल्यानंतर इतक्या दिवसामध्ये, म्हणजे नॉवेल मध्ये बारीक सारी गोष्टी काय आहेत बघा, गॅसचं कनेक्शन सुद्धा तसंच चालू असतो. आणि ती पैसे हरल्यामुळे तो पैसे आता गरीब झालेला असतो, एकदम टेन्शन मध्ये असतो, काय करायचं कळत नाही. तो स्वतः एका खोलीमध्ये जातो. एका खोलीमध्ये आवळा दुसरीकडे बसलेली असते आणि त्याचा जो सर्वंट आहे, पासपोर्ट, तो बाहेर वाट बघत बसलेला असतो. मग काय दोघं रूम मध्ये इकडे बसले, पण ह्याला इकडे, ह्याला फार वाईट वाटतं, कारण ब्रिटिश लोकांचं कल्चर कसं ते पण त्यांनी दाखवलंय की ते लोक अशा टेन्शन मध्ये आत्महत्या करतात. पण हा विचार करत असतो, तो आत्महत्या करायला लागलाय का, आणि न कळत त्याच्यावरती नजर ठेवून असतो, पण त्याला कळू देत नाही की मी तुझा विचार करायला लागलो. आणि हे करता करता हे सगळं होतं. मग हे सगळं गॅसचं कनेक्शन वगैरे बंद करतो. फार डिटेल त्याच्यामध्ये गोष्टी आली. हे सगळं झाल्यानंतर तो काय करतो, आता झालं गेलं, नॉर्मल लाईफ रुटीन हे करतो. नेक्स्ट डे येतो आणि नेक्स्ट डे मध्ये त्याची रोजची वेळ असते बघा, रोज आपण जिमला जात असतो एका वेळेला, तसं ते 11 वाजलेले असतात. आणि त्यावेळेला रोज रिफॉर्म क्लब मध्ये एक दिवस सुद्धा न चुकता जाणारा कोण, फिलियस फॉर्म. कमी फिलियस फॉर्म रोज जात असतो, पण त्यावेळी तू जात नाही. ही डझंट गो देअर, कारण तू पैसे हरलेला आहे, त्याला फार वाईट वाटत असतं. तरी आता ह्यांच्यामधला संवाद सांगितलाय. ह्या संवादावरून एवढं डिटेल मी का सांगतोय, ह्याचं कॅरेक्टर स्केच तुम्हाला लिहायचंय. कोण चांगला माणूस आहे, कोण वाईट माणूस आहे, कोणाला कसं वाटलं. मग आवडायला
माझ्यामुळे झालं, मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतो, तो डिटेक्टिव्ह तुमच्या पाठीमागे आहे, तो म्हणतो असू दे, मी रिस्पॉन्सिबल आहे. हा माणूस असा असतो, कधीच कुणाला ब्लेम करत नाही. त्यावेळी एकच चूक केली त्यानं, त्या डिटेक्टिव्हला मारलं राहत, हे सोडून कधी कुणाला काय बोलत नाही, फक्त तो एक्सप्रेशन लेस असतो, ना हसतो ना रडतो. हे वाक्य आहे तुम्हाला लिहायचं, ही इज एक्सप्रेशन लेस ऍट द टाइम व्हेन ही रिटर्न्स ऍट हिज होम ऑफ सेव्हरी होम. मग तिथं असतो, आवडा तिथं असते, घराचं सामान वगैरे व्यवस्थित करतात, इतके दिवसांनी परत आलेले असतात, आणि मग तो त्याला सांगतो संध्याकाळी आवडाला मी भेटतो, आपण डिस्कस करूया. आता तो कुणाशीच बोलत नाही, एकटा बसलेला असतो, पण चहा नाश्ता किंवा असं काहीतरी करतं, संध्याकाळी किंवा उद्या दोन्हीपैकी एक आहे. मग संध्याकाळी 7:30-8 वाजतात आणि हे दोघं आता दोघं दोन रूम मध्ये होते, आता बोलत बसले. कमी सिट सिट आवडा कमी हे बोलत बसलेले असतात. सडनली हे सगळं चाललेलं असतं. मग हे सांगतात तुम्ही मला वाचवलं याच्यामधून. तो म्हणतोय हा याला सॉरी म्हणतो, कशासाठी? कारण मी आता गरीब झालेलो आहे, माझ्याकडे 20,000 पाऊंडची मी पैसे झालेला आहे, आणि तुला मी इकडे आणलं, पण तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाहीये. पण हा म्हणते, आवडा त्याला म्हणते की सॉरी म्हणायची गरज नाही, मी मरणार होतो, तुम्ही मला वाचवलं. असं यांचं डिस्कशन असतं. पण म्हणूनच ट्विस्ट काय बरं, आवडा याला प्रपोज करते, आणि त्याच्यामध्ये आहे प्रॉब्लेम. आवडा कोणाला प्रपोज करते? कुणाला? फिलियस फॉर्मला प्रपोज करते. मग फिलियस फॉर्म पैसा आला, तुला हे सगळं विसरला, टेन्शन संपलं तुला. तो आता मग काय करतो, विसरला. त्याला पण लई खुशी होती, पालकाचं ते झालं ते जाऊ, एक काम तर चांगलं झालं इकडे. पण आता लग्न नावाला भटजी काही लगेच दिसायला भटजीला भेटायला त्याला पाठवून देतात. कुणाला? पास पाठव. भटजी हा भटजीला भेटायला जातो. कुणाचं लग्न लावायला? फिलियस फॉर्म आहे, जाणारा पण पास पाठव. तो खुश झालेला असतो, तो इकडे जातो, त्यांना विचारतो. तो म्हणतो की उद्याच्याला आम्ही आपण लग्न करूया. मग भटजी काय म्हणतात, तिथं गेल्यानंतर हा सीन फार आहे बघा, चेंजिंग सीन. तो म्हणतो आज रविवार आहे आणि उद्या आपल्याला लग्न लावायचं. पण भटजी म्हणतो आज रविवार नाहीये, आज तर शनिवार आहे. मग हे कन्फ्युजन होतो. म्हणतो असं काय म्हणाल, तो टाइम डेट सगळं चेक करतो, तर ह्या सगळ्यांना असं वाटतं की ते रविवारी परत आले, पण ते कधी परत आलेले असतात? शनिवारी. मग तो म्हणतो उद्या लग्न लावू शकत नाही, कारण उद्या रविवार आहे, आपण सोमवारी लग्न करूया. मग त्याला क्लिक होतं की आपलं सगळं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे, आपण वेळेत परत आलोय. पण हे माहित कोणाला? फास्टवेअरला. ह्याला पोचायचा रिफॉर्म कमाल ह्याला माहित आहे का? नाही. ते भटजी लग्न सगळं सुटतो आणि परत त्याच्याकडे येतो. परत त्याची कॉलर पकड, नॉवेल मध्ये सीन आहे, त्याची कॉलर पकडून त्याला बाहेर आणतो मार्गाला, चला म्हणून. त्याला कळत नाही झालं घेतो, म्हणतो चला फक्त. चला कुठं? रिफॉर्म क्लब मध्ये. तो सांगतोय आपण वेळेत आहे. हे सगळेजण येतात, आवडा पण असते. सीन झाला तू बस, तुझं काम नाही बस. हे सगळेजण टॅक्सीमध्ये बसून येतात. तो सीन नॉवेलमध्ये सांगितलाय. त्या टॅक्सीवर एक्स्ट्रा पैसे देतात, येतात 2-3 लोकांना 2 गाड्यांना उडवतात. त्या नॉवेलमध्ये आहे. आणि स्पीडनं जातात, रिफॉर्म क्लबच्या जवळ येतात. आता रिफॉर्म क्लब मध्ये काय चाललंय मग? 20 मिनिटं फक्त राहिली असतात, आणि त्यांचे जे ज्यांनी पैसे लावलेले असते ते विचार करत असतात, आता आपण पैसे जिंकलेलो आहोत आणि आपला जो ऑलरेडी पैसे त्याने घेतलेले असतात ते पैसे आपण पाठवायला जाऊया. तरी पण ते घड्याळाकडे असतात, ते प्रत्येक वेळेस बसलेले असतात, आणि तिकडे टाइम असतात. ते सांगतात 1 मिनिट 2 मिनिट. नॉवेलमध्ये राहिले एव्हरी मिनिट काउंट्स हेवीली ऑन देम ऑन दॅट डे. प्रत्येक मिनिट त्यांना जड जात असतो, काय होईल. आणि सगळीकडे जसं IPL ची चर्चा असते, IPL वगैरे झाली, नेक्स्ट मॅच मध्ये काय होईल, मॅच फिक्सिंग बेटिंग असतं, तसं हे बेटिंग चाललं असतं, सगळ्या जगात चाललेलं असतं. मग यांचे जे रायव्हलरीज असतात, फिलियस फॉर्मचे दुश्मन, त्यांना वाटत असतं की त्यांना जिंकू नये. ते काय करतात, तो म्हणतो तो आतापर्यंत यायला पाहिजे होता, तो जर ऑनेस्ट म्हणजे आला असता तर आतापर्यंत पोहोचला असता, आपण 100% ही शर्यत जिंकूया. मग तो काय करतो, लिव्हरपूल पासून इंग्लंडला येणाऱ्या सगळ्या ट्रेनच्या प्रवासांची यादी चेक करतो. त्याच्यात त्याचं नाव आहे का, त्याच्यात पण त्याला सापडत नाही. मग तो म्हणतोय 100% तो ट्रेन मध्ये नाही, याच्यात नाही, तो आलेलाच नाही. पण ठीक आहे, अमेरिकेतून आला तर काय होईल, दुसऱ्या देशातून आला तर होईल, सगळीकडून चेक करतो. त्याला वाटतं तो येत नाही. सगळीकडे यांची चर्चा चालू असते, फिलियस फॉर्म अजून पोहोचला का नाही, 80 डेज तो गेलेला आहे. त्या रिफॉर्म क्लबच्या बाहेर अशी लोक जमलेले असतात, सगळेजण पैसे लावत असतात, कोण खुश असतं, कोण नाराज असतं, कोणी त्यांच्या बाजूने, कोणी त्यांच्या विरुद्ध बाजूने पैसे लावलेले असते. आणि त्याच वेळेला 8:45 त्याला पोहोचायचं असतं, टाइम डेड होणार असतं. 8:40 तो बाहेर येतो त्या एरियामध्ये. परत 8:44 तिथं टाइम सांगितलाय, 8:44:50 आणि बाहेरून एकदम असा जल्लोषाचा आवाज येतो, कारण फिलियस क्लब बाहेर बसलेला असतो, पण अजून आत नाही रिफॉर्म क्लब मध्ये.
आज त्यांचे मित्र सगळे बसले, ते घड्याळाच्या काट्याकडे बघायला येतात. आता 5 मिनिटात हे सगळं संपणार आहे आणि आपण हे जिंकणार आहे. 8 वाजून 8 o'clock 44 minutes 57 सेकंडला तो पाय आत ठेवतो आणि तो म्हणतो आय एम इन. मी पोहोचलेलो आहे. आणि अशा प्रकारे ही नॉवेल संपते. ओके, दिस इज अवर व्हिडिओ अंडरस्टँड कॅरेक्टर्स कोण आहेत सांगा. नुसतं एक मिनिट असं एकच मिनिट नुसतं कॅरेक्टर समजून घेतली. तुला आवडतो नुसतं कॅरेक्टर सांगा फास्ट. हा पण आहे फिलियस फॉग कुठून स्टार्ट होतो. आता माझ्यासोबत म्हणा 80 days around the world. This novel is written by Jules Verne. He is a French writer. This is an adventurous novel. This is a very important novel. The major characters are Phileas Fogg, his servant, Pass Patout, Aouda, Detective Fix, Samuel Wilson. हे भटजी विसरला चालते, काय प्रॉब्लेम. भटजी जा बसले, काय प्रॉब्लेम. Now we'll see the questions. Is that very clear? ओके, आता यांचे कॅरेक्टर स्केच काय आहे, कुणाचं कॅरेक्टर कसं होतं थोडक्यात मी सांगतो. यू कॅन डायरेक्टली बाय हार्ट दिस. फिलियस फेग, हा पी म्हणजे हा व्हेरी पंक्च्युअल होता. यश म्हणजे हा कसला होता, ऑनेस्ट. आणि यश मध्ये ही हॅड व्हेरी सेल्फ रिस्पेक्ट. त्याला पैशासाठी पैसे जिंकायचे नव्हते. का माहिती, याचं कारण काय नॉवेलमध्ये 20,000 रुपयाची पैसे जिंकणार होता, पण 19,500 पाऊंड त्याला खर्च आला होता ते सगळं ट्रॅव्हल करण्यासाठी. त्यामुळे पैसे त्याला फार मिळणार नव्हते. आणि त्याचं गॅस सिलेंडर त्यानं चालू ठेवलेलं होतं, म्हणजे सिलेंडर नाही कनेक्शन असतं, त्याचं बिलच 2,000 आलं होतं. म्हणजे पैसे जिंकण्यासाठी तो रेस जिंकणार नव्हता ती पैसे. त्याला सेल्फ रिस्पेक्ट होता की मला जिंकायचं. Okay, Phileas Fogg is the major character in this novel. He is very punctual. He is an honest man. He had lot of self-respect. Okay, त्याच्यानंतर दुसरा पास पार्टआउट. हा कसा होता बघा. हा त्याच्या मालकासाठी कसा होता. He was good or bad. त्याला म्हणजे सिम्पॅथेटिक होता, अनसेल्फिश, लॉयल, ऑनेस्ट. ओके, आवडा कशी होती, ती पण सेम होती. अनसेल्फिश, लॉयल, ऑनेस्ट, ती सगळे ऑनेस्ट होती. आणि डिटेक्टिव्ह फिक्स काय आहे सगळं. डी म्हणजे डिटेक्टिव्ह फिक्स न बरोबर केलं का चुकीचं केलं, पण त्याने मुद्दाम केलं का नाही. त्याला वाटलं तो रॉबर आहे. म्हणजे तो कसा होता, तो ड्युटीफुल होता, कर्तव्य दक्ष होता. ही वॉज ड्युटीफुल अँड ऍज वेल ऍज ही वॉज फुलिश. या सगळ्या ट्रिक्स लावलेत बाळा तुमच्यासाठी, याच्यावरती वर्कआउट केलं. फुलिश का होता, मूर्ख होता, मेन चोराला सोडून दुसऱ्याला पकडलं. ओके, डिटेक्टिव्ह फिक्स is the major character in this novel. Detective Fix is the major character in this novel. He is beautiful as well as foolish at the same time. Okay, Samuel Wilson काय होता, बेस्ट होता. अजून कोणाचे बरं कॅरेक्टर सांगा. Phileas Fogg is the major character in this novel. Be energetic. Phileas Fogg is the major character in this novel.